मालक हो अहो काय करताय तुम्ही? अहो शोभाला कुळथाचं पिठलं आवडतं ते पिठी डब्यात आहे डबा काढण्याचा प्रयत्न करतोय. अहो मालक मी आहे ना मी काढते थांबा. अहो सगळ्या गोष्टी जादूनी का करायच्या मी काढतो ना थांबा ना थांबा. तरी तुम्हाला सांगत होते मी डब्या काढून देते तुम्हाला. माझं ऐकलं तर ना. उठा थांबा मी उठतो थांबा. काय झालं? अहो मला काय माहिती असं होणार आहे. उठा तुम्ही उठा. नाही 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 उठता येत नाही गुडघ्याला पायाला मुक्का मार लागला बहुतेक. बापरे माझा हात पकडा आणि उठा तुम्ही. मालक माझा हात नको नको ऐका माझं. अहो नको उठा. मालक खांद्यावर. नाही 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 नको. मालक असं काय करताय तुम्ही? अहो काय करता? हळू हळू चला हळू. काय काय चाललंय हे? हा अति 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 हा अति चाललं रे तुझे. लाज लज्जा सगळे सोडलीच तू. हा घरातल्या घरात गळ्यात गळे घालून दोघे फिरायला लागलाय. काय चाललंय काय? हो सासूबाई तुम्ही समजताय तसं काही नाहीये हो. चुप. एक शब्द बोल नकोस. तुझी सगळी नाटकं ना कळतात मला. हा थांबा तुम्ही दोघांना ना मी आता तशीच सोडायचे नाही. थांब दाखवते. शोभे ए शोभे त्या बायकांबरोबर काय चकाट्या पिटत बसलीस? इथं संसाराचा चकाटा व्हायलाय. ये लवकर. काय झालं? हा कशाला ओरडतेस? कशाला ओरडतेस? विचार तुझ्या नवऱ्याला. अगं लाज लज्जा शरम सगळे कोळून प्यालाय. मर्यादाच सोडलेत. काय सारखं सारखं तेच तेच लावलंय? हा तुझे ना फक्त आशीर्वाद असू दे बास. हे संशय घेणं थांबव आता. शोभे संशय नाही हा. माझ्या या डोळ्यांनी बघितले दोघांना. हा गळ्यात गळे घालून फिरताना. अहो नाही ताई मालक ना तुमच्यासाठी कुळथाचं पिठलं बनवणार होते. तर पिठाचा डबा वर आहे ना ते काढायला गेले आणि पडले. हे बघा समजा पीठ सांडलं इथे. अरे देवा. अरे सगळं पीठ वाया घालवलंस तू. मोने नाही जमत कशाला काढतो रे? शोभे हे पिठाचं सोड. पिठाच्या नावाखाली ना तुला गुंडाळतायत दोघं पण. आई बास झालं आता. अति करू नकोस. सारखं आपलं तेच 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 तेच. तुझ्यामुळे किती वेळा संशय घेतला यांच्यावर. अगं त्या चाळीतल्या लोकांना विषय मिळतो चर्चेला. तुला कळत कसं नाही? का करतेस असं? अगं तुझ्या काळजीपोटी करते मी हे सगळं. नको करूस माझी काळजी. हा बघून घेईन मी माझं काय ते. आता यापुढे ना हा विषय इथेच थांबवायचा. मला चर्चा नको आहे. शोभे गप्पा बस. शोभा माझी तुझ्या संसारात लुडबुड वाटते ना? नाही करणार. माझ्या बोलण्याने तुला त्रास होतोय. नाही बोलणार. कुठल्याच विषयावर बोलणार नाही मी आता. मी आजपासून कशाला या क्षणापासूनच माझं ना मौन राहत. अहो बरं होईल. तेवढाच ना तुझ्या तोंडाला आराम मिळेल. हा जा. शोभा शोभा उगाच बोललीस ग. त्यात चिडलेत खूप. चिडू दे. काही नाही नेहमीच झालंय तिचं. अगं पण आज जरा जास्त चिडले. तू एवढं बोलायला नको होतस. हे बघ मोन्या आधीच पीठ पाडलंयस ना म्हणून तू माझ्या डोक्यात गेलास. आता ना मला शहाणपणा शिकवू नकोस. अजून डोक्यात जाशील. अगं पण त्यांच्या मौन व्रताचं काय? त्या बोलल्या नाहीत तर त्यांना त्रास होईल ना. अरे काय होणार आहे? एक तासभर फार फार तर गप्प बसेल. नंतर सुरू होईल गिरणीचा पट्टा. मला नाही वाटत तसं होईल. आज खूपच चिडल्या आहेत त्या. मग चिडू दे. मला काही फरक पडत नाही. आणि तुला जर तिचा एवढा पुळका आला असेल ना तर जा बोल तिच्याशी. जा. मी नाही जाणार. ए भानू हे सगळं उचल चल.
अगं बाई, मावशी काय कुठं एवढ्या घाईत कुठं चालल्यात? हा चाळीतल्या चाळीत मॅरेथॉन रेस करताय की काय? हं? काय झालं असं का करताय? अहो मनासारखा नाश्ता नाही मिळाला का तुम्हाला? काय गेल्या या मायलेकींचं काही कळतच नाही बाई. दादा 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 अहो दादा मी काय झालं? तुम्ही असे का पळताय? हा सासू जावयामध्ये काय मॅरेथॉन रेस लागली की काय? थोडा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? काय केलं यांनी? त्यांनी काय तुला बोलल्या का काही? नाही ना, काही बोलल्याच नाही, गप्प होत्या. अरे बापरे. एरवी तर उलट उत्तर द्यायला तयारच असतात, काहीच बोलल्या नाही. हो, काही नाही बोलल्या ना. म्हणजे त्यांनी मनावर घ्यायचं ठरवलंय. त्यांनी ठरवलंय ते. काय 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 ठरवलं त्यांनी? त्यांनी ठरवलंय ते भयंकर चिडलेत माझ्यावर. त्यांनी मौन व्रत घ्यायचं ठरवलंय. बरं आहे ना दादा, त्या निमित्ताने तरी चाळीत शांतता असेल. काय नाही काय नाही, नाही काय बोल नाही काय नाही, बरं आहे ना. चिडलेत माझ्यावर त्या. बघून येतो. दादा तू सावकाश. सासूबाई सासूबाई दार उघड. अहो सासूबाई, अहो सासूबाई दार. अहो असं काय करता? दार उघडा ना प्लीज. सासूबाई प्लीज दार उघडा. अरे मोन्या, हा काय झालं मावशी ना? बऱ्या आहेत ना? बरे आहेत पण ते चिडलेत अरे माझ्यावर. अरे मग तुझी बोलती बंद व्हायला पाहिजे होती. ह्यांना काय झालंय? हे समीर थांब ना जरा थांब. अहो सासूबाई, अहो असं काय करताय? शोभावर इतकं रागवू नका. तुमचीच मुलगी आहे ना ती. अहो तिचं किती प्रेम आहे तुमच्यावर तुम्हाला माहिती ना. सासूबाई, शोभाच्या वतीने मी तुमचे हात जोडून माफी मागतो, पण बोला ना प्लीज. मालक हो हो. बोलतायत का? नाही हो, नाही बोलत आहेत. अनु, बरं झालं तू आलीस. तूच समजव आता मावशीना. तुझं ऐकतात ना सगळे? म्या अहो सगळे ऐकतील पण मावशी नाही ऐकणार. मालक हो. तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्यांचा राग शांत झाला ना की ते स्वतःहून बोलायला लागतील. हा, हेच समजवतो तुम्ही ह्याला. पण हा काय ऐकतच नाही. भानू, आपले विचार किती जुळतात ना. नाही पण यांना एकटं सोडणं मला पटत नाहीये. शोभा, बरं झालं तू आलीस. आता तू तरी बोल त्यांच्याशी. त्यांचं खूप प्रेम आहे ना तुझ्यावर. तुझं ऐकतील तर तू तू माफी माग त्यांची. ऐक, माझी चूक असते ना तर नाक घासून माफी मागितली असती, पण माझी चूक नाही, मी माफी मागणार नाही. शोभा तू तरी शांतपणे घे. जरा शांत हो. तुम्ही का तिच्या एवढे मागे लागलायत? तिला एकटं राहायचं नाही, मग राहू दे ना. काय फरक पडणार आहे? मी काय शांत राहायचं? मौन व्रत तिचं आहे, माझं नाहीये. हो 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 हो. काय रे सम्या, काय झालं? अरे मावशीने चिडून मौन व्रत घेतलाय वाटतं. मावशी आणि मौन व्रत शक्य तरी आहे का? अहो असं नुसतं गप्प राहून काय होणार आहे? काय टेन्शन असेल ना ते बोलून टाका. कोणावर राग असेल तर सगळं बोलून टाका. मोकळे व्हा तुम्ही. म्हणजे एक मिनिट काय झालं? अगं बाई, काय झालं? हा गेल्या नाही, तुम्ही जिंकलेत का? आणि मौन व्रत धारण केलं, बोलत नाहीये माझ्याशी. जरा कोणीतरी सांगा ना प्लीज. मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? हा, मी बांधतो. म्हणजे मी समजवतो मावशींना. अहो मावशी, असं काय करताय? बाहेर या ना, गप्पा मारू छान, है ना? भाऊजी, अहो काय लहान मुलाला समजावल्यासारखं समजावताय? वा बाजूला, मी बोलते. मावशी, मावशी, अहो बाहेर या. आम्हाला सगळ्यांना काळजी वाटते हो तुमची. हो, मला पण खूप काळजी वाटते. खेळताना तुम्ही ओरडला नाही तर खेळात मजा नाही येत. मावशी, अहो मावशी, मावशी या ना. रागावू नका हो. बाहेर तर या ना. बोला ना. मावशी, एवढा राग धरू नका हो. उघडा हो. एवढा काय? दार उघडलं. दार उघडलं यार. चला 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 चला. बरं झालं दरवाजा उघडला. हा? काय मावशी, काय आहे? सगळ्यांना गोळा करून हा तुम्ही काय सिद्ध करू पाहताय? हा नाही तर काय? अगं खरंच चिडल्या असत्या तर दार उघडलं असतं का यांनी? माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे बघा. सारखं अटेन्शन हवं असतं यांना. अहो उगत नका त्यांना बोलू. त्या खरंच चिडल्या आहेत, खूप चिडल्या आहेत. काही नाही, सगळी नाटक नाही. म्हणजे मावशी, मला असं म्हणायचंय, तुम्ही चिडून गप्प नाही बसल्यात. काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे. डॉक्टरांना बोलवायचं का आपण? हा, बरोबर आहे अंजू. एक इंजेक्शन दिलं ना घासात, लगेच बरे होते ना. ओ नाही नाही, काय म्हणता मावशी? नाही, मला अंजली वहिनींचं पटतं.
मेडिकल चेकअप झालंच पाहिजे. नाहीतर माझ्याकडे एक दुसरा उपाय पण आहे. अरे काय पण काय बोलतो. नाही माझ्याकडे एक औषध आहे, ते घेतलं ना की माणूस पटापटा पोपटासारखा बोलायला लागतो. हो ना, मग सबीर देऊन टाक ना औषध ते दे. खूप महाग आहे पण ते. नाही काय हरकत नाही, तू दे, आपण बघू. काय झाडाला लागलेत पैसे? हा, काही गरज नाही सगळं करण्याची. मला माहितीये तिला काय झालंय. एक नंबरची नाटकी आहे. उगाचच खर्च करायचा नाही. तुझा आता पैसे महत्वाचे आहेत का? त्यांचं मन मोकळं होणं महत्वाचं आहे. बघितलं ना स्वतःला कसं अगदी कोंडून घेतलंय त्यांनी. हो ना, नाही बोलल्या तरी टेन्शन, बोलल्या तरी टेन्शन, गप्पा बसल्या तर डबल टेन्शन. काय म्हणावं यांना. नाहीतर काय, सगळ्यांना ना वेठीच धरते ही. अच्छा अच्छा, हा मला कळलं यांनी स्वतःला का कोंडून घेतलं ते. जिलेबी समोसा खायचं होतं ना त्यांना म्हणून. हा काय, दार बंद करून खाल्लं असतं तर आम्ही काही लगेच आलो असतो का? काय म्हणताय बघा बघा. बघ की, गुपचूप खाण्यासाठी कोणी एवढी नाटकं करतं का? नाही नाही, उगाच तुम्ही त्यांना बोलू नका. तुम्ही सगळे जण बाहेर थांबा. अरे मोन्या, यांच्या भल्यासाठी आम्ही इथे जमलो ना, तू आम्हाला साकलतोयस. अरे हाकलवत नाहीये मी, फक्त विनंती करतोय, तुम्ही प्लीज बाहेर थांबा. बरं बरं, चला चला सगळे बाहेर चला. चला ठीक आहे चला रे, चला आपण बाहेर जाऊ. चल. चला चला. तू थांब ना. काही गरज नाहीये. तुझ्या आवडते सासूबाई आहेत ना, तूच बोल त्यांच्याशी. अगं थांब ना शोभा. हा? आहे सासूबाई. अहो सासूबाई, तुमचा गैरसमज झालाय. असं काही नाहीये. तुम्हाला अहो तेच सांगतोय मी तुम्हाला मुलासारखा आहे. आणि तुम्ही मला सासू कमी आणि आई जास्त आहात. ऐका, मुलगा आईशी खोटं बोलेल का सांगा. नाही नाही, तुम्ही समजताय तसं नाहीये. मला माहितीये तुम्हाला त्रास होतोय, पण तुम्ही समजताय तसं बिलकुल नाहीये. तुम्ही काळजी करू नका, मी शोभा समजवतो. अहो ऐका ऐका, नाही चिडणार काय. हो ना. अहो काय अहो सासूबाई ऐका ऐका. अहो अहो असं, अहो सासूबाई असं काय करताय. अहो ऐक. काय करताय. काय करत होती, काय करत होती? समजावायला जायची, काय फरक पडला नाही ना? मग माझी आई आहे ती, मी चांगली ओळखते तिला. एक नंबरची हट्टी आहे ती. थोडा वेळ गप्प बसली असती तर काय बिघडलं असतं? नाही वहिनी, खूप वाईट असतं शांत राहणं. आणि मावशींसारख्या बडबड्या बहिणी शांत राहूच नये. अहो शांत राहणं हा एक मानसिक आजार आहे. हा बरोबर आहे वहिनी. एक तर मावशींना सतत बडबडायची सवय. आता म्हणजे त्यांनी त्यांचं बोलणं थांबवलं म्हणजे व्यक्त होणं थांबवलं ना. माझ्या ऑफिस मध्ये एक लय भारी पोरगी होती. काय बोलायला चालायला स्वभावाला एक चांगली पोरगी होती. एवढी बोलायची का नुसताच धूर. पण आमचं ऑफिस तर तुला माहिती आहे, काम वाढलं, कामाचा एवढा लोड आला, पोरगी सतत काम करायला लागली. एकटी राहायला लागली, बोलायला चालायची बंद झाली. पुढे आलं ना डिप्रेशन. पुढे काय, डिप्रेशन मध्ये पोरीनं आत्महत्या केली. अरे बापरे, ते आतमध्ये एकट्याच आहेत. त्यांनी काय आतमध्ये करून घेतलं तर त्याला बाहेर बोलवायला हवं रे. ह्याचं काही तुम्ही नका टेन्शन घेऊ, ती असं काही करणार नाही. तरी पण रिस्क नको घ्यायला. तू बोलव त्यांना, तुझं ऐकतील त्या. ती आता कोणाचंच ऐकणार नाही. पण आधी त्यांना बाहेर तर काढायला हवं ना. हो ना, इथे आपल्या डोळ्यासमोर शांत बसल्या तर काय नाही ना, पण आत राहिल्या तर धाकधुकी राहणारच. हो वहिनी, बरोबर बोलताय तुम्ही.
एक तर त्यांनी दार आणि खिडक्या बंद करून घेतल्या आहेत. मी तोडू का दार? ए हा काहीतरी काय तुम्हालाच ओरडेल ती आणि तुम्हाला ना चाळीतनं बाहेर काढेल ती, कळलं? नाही मी काय म्हणतो तोड दार तोड. अहो, काय सांगताय त्याला? तोडतो मी दारच तोडतो. हा तोडा. एक मिनिट. मावशी हा, या बाहेर चला, या. चला. मोकळ्या हवेत या मावशी, या ना. मोकळ्या हवेत या. शांत बस. अगं बस बसा ना. अगं बसा. डिप्रेशनची पहिली स्टेज. हो एकटं बसणं, काय न बोलणं. पहिल्या स्टेजला असंच करतात लोक. मग तिसरी स्टेज अरे बापरे, आपल्याला हे प्रकरण हाताबाहेर जायच्या आधी सांभाळायला हवं. तसं काही प्रॉब्लेम नाही वहिनी. म्हणजे एकदा त्या बोलायला लागल्या ना तर टेन्शन नाही. पण ते काहीच बोलत नाहीये. हे सगळं माझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे सासूबाई कायमच्या गप्प झाल्या. हा कुठं चाललाय मोन्या? राहुल राहू दे. उगाच इथे राहिले ना तर टेन्शन घेते. हो दादा तसे खूप हळवे आहेत. हो ग. हा जाऊ दे. अरे गेला तर आपण शांतपणे विचार तरी करत बसतो. हा मावशी काय होतंय? बरं झालं कायमची वाचा झाली बरोबर नाही का? काय झालं असायला? नाही कुठे काय ते नाही, मावशींबद्दलच बोलत होतो नाही का? हा, ते मौन व्रत चांगलं असतं. हा. पण गेलं. मालक काय झालं? माझ्यामुळे सासूबाईंना किती त्रास होतोय. अहो तुमच्यामुळे नाही, ते स्वतःला त्रास करून घेत आहेत. पण त्याला कुठे ना कुठेतरी मी कारणीभूत आहेच ना. असं तुम्ही समजताय, असं मला नाही वाटत. माझ्यामुळे त्या मायलेकींमुळे केवढं भांडण झालं. मालक तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. अहो तुम्ही खरे आहात म्हणून शोभाताई तुमच्या बाजूने बोलतायत ना. पण शोभा किती बोलली त्यांना, मला नाही आवडलं. मालक तुम्ही रडताय कशा पायी? मास्टर्या काय चाललंय तुमचं? थांबा आता. तुम्हा दोघांना ना मी सोडणारच नाही. शोभे सांगितलं होतं ना मी तुला, या दोघांच्यात काहीतरी सुरू आहे. ऐकलं नाहीस ना तू माझं? आता बघ वरती येऊन काय चाललंय ते. काय काय आहे? तुझा नवरा आणि भानू आहे. अगं आई, भानू वर कशी असेल? ही बघ माझ्या डोळ्यासमोर आहे. भानू इथे ही बघ. शोभे, अगं कसं शक्य आहे? भानू खाली पण आहे, भानू वरती पण आहे. भानू इथे काही काय बडबडतेस? भानू डिप्रेशनची दुसरी स्टेज. काय पण मगाशी हा बोलला की मावशी बोलायला लागल्यावर व्यवस्थित होती. आता बोलतात तर म्हणतोस की डिप्रेशनची दुसरी स्टेज. अरे हा, आई बोलायला लागली.
सासूबाई बोलायला लागल्या